विचारेल आणि त्याच्यानंतर असे प्रश्न आहेत हो किंवा नाही, म्हणजे तू किंवा तो असं असणार आहे. जर तुला स्वतःकडे बोट करायचं असेल तर तू स्वतःकडे दाखवशील, त्याच्याकडे करायचं असेल तर तू त्याच्याकडे दाखवशील. सो पहिला प्रश्न सुभाष जिजूंना आहे की तुम्ही तुमच्या दोघींपैकी कोणाला फर्स्ट प्रपोज केलं? आता उत्तर हो किंवा म्हणजे मागे किंवा स्वतःकडेच बघायचंय. मग हा बायला प्रश्न आहे की तुमची प्रपोजची तारीख कुठली होती? बरोबर आहे. दुसरा असा प्रश्न आहे की सुभाष यांना की बायचा फेवरेट कलर कुठला आहे? बायचा फेवरेट कलर कुठला आहे? बरोबर आहे बाय. तुलाच तोच प्रश्न आहे की सुभाष यांचा फेवरेट कलर कुठला आहे? यांना त्यांचा कुठला फेवरेट कलर आहे? सगळं तिचा फेवरेट फूड कुठला आहे? ही चीटिंग आहे. त्याचा फेवरेट तुला खूप काय छान आवडतं? बरोबर. तिचा त्याचा नाही. ठीक आहे. प्राजक्ता तिथे 1 पॉइंट ठरलेली आहे. दुसरा असं आहे की बायचा शू किंवा चप्पलची साईज कुठली आहे? 7 नंबर. त्याची 8. सगळ्या ह्याची चेक करा. हे सगळं हो ह्या करतात की सामावून घेतात. तुम्हाला असं काय वाटतं की तुमच्या दोघांपैकी स्मार्ट जास्त कोण आहे? स्मार्ट आणि हुशार कोण आहे जास्त? तिला किंवा तुला वाटतं? ठीक आहे. दुसरा प्रश्न हा आहे की फर्स्ट कोणाला म्हणजे पहिलं आय लव्ह यू बोललेलं? कोणी बोललेलं? ठीक आहे. भांडण तुमच्यात झाल्यावरती तर कोणामुळे पण होऊ दे, मग सॉरी कोण पहिलं बोलतं? कोण म्हणतं सॉरी फर्स्ट? ठीक आहे. मग आता लास्टचा असा प्रश्न आहे की लग्नानंतर कोणाचं बॉस होईल? लाईक प्राजक्ता दिदी सुभाष जिजूंचे बॉस होतील की सुभाष जिजू प्राजक्ता दिदीचे बॉस होतील? दोन्ही होतील. आम्हाला नायकांना तरी पूर्ण वाटतं की प्राजक्ता दिदी हीच बॉस होणार आणि आम्हाला ट्रेन करूनच पाठवलं. अशी माझी इच्छा आहे, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे की सुभाष जिजूंनी प्राजक्ता दिदीला प्रपोज करावं सगळ्यांसमोर खाली बसून. प्लीज. नशीब आमचा टाइम